मुंबईचे आम्ही आदिवासी जसे आगरी, भंडारी, कुणबी, कोली, पठारे, प्रभू, सिकेपी हे मुंबईचे आदिवासी. ज्यावेळी महाराष्ट्र स्थापन झाला तर आम्हाला लय आनंद लय झाला. खूप बरं वाटलं आम्हाला की आमचं स्वतःचं आमच्या देशामध्ये एक राज्य झालेलं आहे महाराष्ट्र. आणि ज्या वेळेला आम्ही कुठे पण गेलो आमच्या देशामध्ये, कुठले पण राज्यामध्ये गेलो होतो आम्ही, तिथे लोक विचारायचे तुम्ही कुठे आले, तर आम्ही बोलायचो गरवाडी की आम्ही मुंबईवरून आलो, महाराष्ट्रावरून आलेले आहेत. तर ते लोक बोलायचे अरे वा, मुंबईवरून आले तुम्ही, महाराष्ट्रामधून? हो, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजच्या राज्यातून आलेल्या. वा वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या राज्यावरून आलेत. हो वा वा. आणि आता तुम्ही मोठे बाळासाहेब ठाकरे तिथून आलेले आहेत. अरे आम्ही नोकरीसाठी चाकरीसाठी मुंबईला येतो. आमच्याकडे काहीच नाही, उद्योग नाही, काहीच नाही. त्यासाठी आम्ही मुंबईमध्ये येतो आणि आम्हाला तुम्ही तुमच्यासारखे लोक नोकऱ्या देतात, चाकऱ्या देतात, राहायला जागा देतात. आम्हाला खूप आनंद व्हायचा, खूप मजा यायची ऐकायला. परंतु आज काय झालेलं आहे, मला तर शरम वाटतं खरंच. बलकल काय केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, काय केलं आमच्या मुंबईमध्ये. जे लोकजण ज्या टाटामध्ये खालेलं त्या टाटामध्ये त्याला थुकायला लागले. ज्या घरामध्ये, ज्या पार्टीमध्ये ते लोक होते, मोठे झाले, पैसा बनवायला, कमवायला, वाटेल तेवढं लीडर झाले, त्या तिकडे पण तुम्ही थुकायला लागले. काय महाराष्ट्र. आम्ही जवळ आता 2 वर्षापूर्वी गेल्या वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो, आसामला गेलो होतो, आणखी 2-3 राज्यामध्ये गेलो होतो आम्ही. आम्हाला असंच विचारत होते, बाबा तुम्ही कुठं आले? आम्ही बोलायचो बाई आम्ही मुंबई महाराष्ट्रावर आले. ओ महाराष्ट्र, ओके, 50 खोके. हो, तर अजित पवार 70,000 कोटीचा गफला केला, त्या तिकडून आले तुम्ही. हो, त्या अशोक चव्हाण जे आदाच घोटाळा केला आहे तिथून आले तुम्ही. हो, ते एकनाथ शिंदे तर त्याने इथून उडी मारली, तिकडे गेला, तिथून आले तुम्ही. अरे बापरे, आमचं तर नाक कापलं बा. काय बोलायच्या समोर, काय शान होतं, काय आन होता, काय मान होता, काय शान होतं आपला महाराष्ट्राचा. आज काय झालेलं आहे, वाटवलं. या लोकांनी आपलं मान खाली केलेले आहे, नाक कापून टाकलेलं आहे. खरोखर सांगतो, मला आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही झालं पाहिजे असं. ज्या लोकांना मदत केली ती पार्टी आता मोठी झाली आणि बोलतात की बाळासाहेब ठाकरेची पार्टी आता असं नकली आहे. आणि ज्या लोकांजून बाळासाहेब ठाकरेकडे कामं केले, त्या पार्टीमध्ये मोठे झाले, ते पण कुठले, घर तोडलं, चिन्ह चोडले. काय आहे, एका राज्य आहे आपलं? ही का आमची संस्कृती आहे? तसंच शरद पवारचं काय केलं, शरद पवारची मी पाठी तोडली, चिन्ह पण घेतलं, चोरी केली. जो माणूस वर आला तिथे
मोठा झाला, किती त्या लोकांना पोस्ट मिळाले मिनिस्ट्रीमध्ये, तरीसुद्धा ते रडतात, तरीसुद्धा रडतात ते. बोलतात मी माझ्या हिमतीने केलं, अरे तुमच्या हिताने काय केलं? ते शरद पवारच्या नावासाठी तर केलं तुम्ही. शरद पवार का असे आलतू फालतू नेता लोक नेता नाही. पुरे हिंदुस्थानमध्ये त्यांचं नाव आहे, प्रसिद्ध आहे, ते मोठे पेलवान आहेत ते, पेलवान. आणि त्याला पण तुम्ही फसवलं. आणि घर ज्या घरात तुम्ही होते, ज्या तुम्ही नातं चांगलं चाललं होतं, ते नातं पण तुम्ही तोडलं. इलेक्शनला तुमची बायकोला उभी केली त्यांच्या मुलीच्या समोर. जी मुली तुम्हाला मानत देत होती त्यांना पण तुम्ही खाली पाडलं. काय तुम्ही काय मिळालं काय सांगा ना. काय पोस्ट पाहिजे, पोस्ट पोस्ट पाहिजे तुम्हाला? मुख्यमंत्री बनायचं आहे, मुख्यमंत्री घेऊन काय करणार? वर घेऊन जाणार तुम्ही? हा पोस्ट काय वर घेऊन जाणार? काय नाव करायचं तुम्हाला? अरे करोडोचे पैसे बनवले तुम्ही, वाटेल तरी पैसे तुम्ही बनवलेले आहेत. 10 पिढी खाऊ शकता तुमचे लोक, परिवार. तरीसुद्धा मला आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. अरे काहीतरी लिमिट ठेवा, लोकांची सेवा करा. आपल्या लोक बघा काय झालेलं आहे आज. तुम्ही ज्या लोकांचं ते दुसरे होते शिंदे साहेब आमचे, ते पण फुटले आणि त्यातून पण चिन्ह घेतलं आणि सांगतात ती आमच्या असली शिवसेना आहे. आता तुमची कशी शिवसेना आहे? मी बाळासाहेब ठाकरे 1982ला काँग्रेस पार्टीच्या प्रचारात आले होते वडाळ्यामध्ये. मी कार्याध्यक्ष होतो जाहीर सभाला. त्या अजून पार्टी मोठी बनवलेली आहे आणि त्या पार्टीचं तुम्ही चिन्ह पण घेऊन गेले. आणि त्या साहेबांनी बोललं, मरण्याच्या अगोदर बोललं होतं हा माझा उद्धव ठाकरे आहे, त्याला तुम्ही मदत करायचं. तर पाडलं काय तुम्ही? नाही. स्वतःचे एक तर डरपक, तुम्ही डरपक. हिंमत नाही हो तुम्हाला, हिंमत नव्हती. जेलमध्ये जाणार का घाबरले तुम्ही? अरे मर्द मराठा, कसा मर्द मराठा होणार तुम्ही? हो सांगा रे मला. मर्द मराठा शिवाजी महाराजांसारखा पाहिजे. तो घाबरत नव्हता कोणाला, मोगलला पण घाबरत होता. स्वतः गेलं दिल्लीला, पकडलं गेलं तरीसुद्धा बाहेर आलं. आणि काय लढा केला देशासाठी, आपल्या स्वतंत्रतेसाठी. तुम्ही काय केलं हो? खाली पैशासाठी जेलमध्ये जायला तुम्ही घाबरले. अरे आमचे जे जवाहरलाल नेहरू असे मोठमोठे दिग्गज नेते होते, गांधी, महात्मा गांधी, अब्दुल कलाम आझाद, किती 10 वर्ष ते लोक जेलमध्ये होते. 10 वर्ष, 14 वर्ष त्यातून काढले आणि तुम्हाला 6 महिने काढू शकत नाही. राहुल गांधी ज्याने पदयात्रा केली कन्याकुमारी ते काश्मीर, 4000 किलोमीटरचा चालला. कशासाठी? देशामध्ये शांतता आणण्यासाठी. लोक BJP काय बोलत होती की मुसलमान दंगा फसाद करायला बघायचं ते. कशासाठी? कारण हिंदू त्यांच्याबरोबर सोबत आले पाहिजे आणि मुसलमान काँग्रेसमध्ये आले पाहिजे आणि त्यांचं नाव बदनाम करू लागले. अहो ते काँग्रेस जे आहे त्यांचं धोरण काय आहे? ते सेक्युलरिझम, सर्व धर्म संभव. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जो भी आहेत, दलित आहेत, त्यांना एकत्र घ्यायचं ते. आणि काय काय द्यायचं. मी बरं काय दिलेलं आहे त्या लोकांनी. मी पाहिलेलं आहे माझ्या स्वतःहून. मी पंतप्रधान पाहिलेलं आहे. पहिला पंतप्रधान जो होता जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतर इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, तुमचे अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, गुजराल नंदा, नरसिम्हा राव, हे सर्व मी पाहिलेले आहेत पंतप्रधान. माझ्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. आणि काय काय पंतप्रधान मी स्वतःहून ते माझ्यावर मला भेटलेले आहेत. मी भेटले त्यांच्यावर चांगलं गोष्ट केलेली आहेत.
पण आम्ही हा जो पंतप्रधान मी पाहिलेला आहे, जो आज जो राज्य करतो, एवढा, अरे मला शब्द नाही येत कसाचा उल्लेख करावा करके, एवढा तो एकदम ना ला, ना ला, समजलं तुम्ही ना काय बोलतो ते? वाट लावलेले, वाट लावले, आमच्या देशाची वाट लावून टाकलेली आहे. जे काय आपण ठेवलेलं होतं, आमच्या जितके पंतप्रधानांनी ठेवलेलं होतं आपल्या देशासाठी, त्यांनी विकून टाकलेलं आहे. विकून टाकले, सर्व काय विकून टाकलेलं आहे. आपल्या देशाची जो वेल्थ सर्व विकून टाकलेलं आहे. आणि तुम्ही त्याच्याचसाठी एक चायवाला, कोण? एक चायवाला पंतप्रधान झाला. 8-8 लाखाचा तो सूट पाडतो. 8-8 लाखाचा दिवसाला. किती पैसे, कुठं पैसे आणतो हा? घडियाळ 3.5 लाखाचं, चष्मा बी लाखाशी वर, आणि रोज बदलतो तो. हा कुठं पैसा आणतो सांगा ना? कुठं पैसा आणतो हा? राजा आहे का तो? एवढा फसवी बनवी करतो. बाबा बाबा बाबा, फेकू नंबर 1, फेकू नंबर, याला अवॉर्ड दिला पाहिजे. जसं 26 तारखेला देतात ना अवॉर्ड, तसं याला पण अवॉर्ड दिला पाहिजे. फेकू नंबर 1 पंतप्रधान देशाचा. मी सर्व पंतप्रधान पाहिलेले आहेत, पण हा त्यासारखा पंतप्रधान पाहिला नाही. व काय बंडल मारतात, किती बंडल मारतो तो, किती बंडल मारतो. थँक गॉड मला भेटलं नाही. नाही तर मला पण असं बोललं असं, ओ मिस्टर बर्नेटो, तुमचे वडील होते ना, ते आम्ही गोटी खेळायचो. काय खेळायचो? गडी खेळायचो. गडी खेळायचो. अरे सर्व जिथे जातो तो तिथं सांगतो की मी तिकडे होतो, मी इकडे होतो, मी माझा प्रेम याच्यावरती आहे. गंगामध्ये जातो, गंगावर जवळ जातो. हो, गंगा माताने मला बोलावलेलं आहे. अरे मी 12 वर्ष गेलो महाराष्ट्राला. 12 वर्ष. ती गंगा नदी जी आहे ना, साफ कोणी केली? याने साफ केलेली काय? प्रथम साफ करणारा राजीव गांधी. मी स्वतःहून पाहिलेला आहे. तर तिथे आम्ही जायचो फिरायला, घाट बघायला. तर तिथे होडीमध्ये मुर्दे पाडायचे, मुर्दे बघायचो आम्ही. मुर्दे त्यावेळी जे कोण मेला, गरीब असो, आमिर शेठ असो, तो गंगामध्ये नदीमध्ये टाकायचे. आणि आम्ही तिथं फिरायला जायचो बोटीमध्ये. ते मुर्दे यायचे. बंद केलं कोणी? बंद केलं. या राजीव गांधीने बंद केलं. साफसफाईचा कार्यक्रम राजीव गांधीने केला. मला पुष्कळ बोलायचं होतं, परंतु मी थोडक्यात सांगतो. बाबा मेहरबानी करून आता बस झाला. 10 वर्ष पाहिले, सगळी महागाई झालेली आहे. आवडी महागाई झाली की तो बोलू नको. नोकऱ्या नाही, चाकऱ्या नाही, आज सर्व विकतो. आणि गरीबच झालेला आहे. 400 रुपयाचे गॅस होता, ते सिलेंडर गेलं 1200 रुपये. पेट्रोलचा भाव होता 60 रुपये, तो झाला 106 रुपये. काय दाल आणि GST पण लावली, अशी लावलेली आहे की गरीब माणसानं पण सोडलं नाही. आणि दालवरती जितका जे दाल आहे, ज्वारी आहे, घी आहे, दूध आहे, त्याच्यावरती मी GST लावलेलं आहे. आणखी केले तर केले. जे आता गरमीमध्ये गरीब लोक काय करतात? छास पितात. छासला पण त्यांनी GST लावलेले आहे. काय आहे? आणि कफन मेल्यानंतर जे कफन असतं ना ते हिंदू लोकांचं, त्याच्यावर पण GST लावलेलं आहे. अरे महाराष्ट्र माणसा, हो महाराष्ट्र माणसा, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, दलित, आदिवासी, उठा, जागृत व्हा. आणि याला त्याच्याकडे ED, IT, नंतर आणखी काय आहे, सर्व काय त्याच्या हातामध्ये आहे. प्रेसला पण त्यांनी दाबलं, टीव्हीवाल्यांना पण दाबलेलं आहे, आणि आपल्याला पण दाबलेलं आहे, नेता लोकांना पण दाबलेलं आहे. हुल झपाट देतो. देवी, तू जास्त काय केलं तुला ED लावणार, तुरुंगात टाकणार. अरे आता तुझ्याकडे सर्व काय आहे,
ईडी आहे, IT आहे, CBI आहे आणि नोट आहे ना, नोट पण आहेत ना, पुष्कळ बनवलेले आहेत. तुमच्याकडे नोट पण आहे, पण आता 5 वर्षाच्या नंतर आमच्याकडे आता एक मोठा आलेला आहे वेपन, आणि तो आहे वोट 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 वोट. आणि तुम्हाला आम्ही दाखवणार आमची ताकद या वोटीने. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ईस्ट इंडियन, जय आदिवासी. वोट द्या आपल्या इंडिया अलायन्सला. मुंबईमध्ये आमच्या फक्त हाताचा आहेत 2 उमेदवार आणि 4 उमेदवार आहेत. UBT म्हणजे उद्धव ठाकरेचे. त्याचा सिंबल जो आहे, निशाणी जो आहे, मशाल. आणि आमचा काँग्रेस पार्टीचा काय आहे, हात आहे. तर लक्षात ठेवा, हे 2 चिन्ह मुंबईमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये आपले शरद पवारचं आहेत, ते आहे काय, तुतेरी. हा त्या विसरू नका, हा बदला आपल्याला घ्यायचा आहे. आणि बदला चांगला घ्या. आमचा देशला चांगल्या राष्ट्रामध्ये घेऊन या, समजला काय. आणि देश आपला पुढे गेला पाहिजे, कारण आपला देश पुढे गेला तर आपण पुढे जाणार, आणि आपण पुढे गेलं तर आमचा देश पुढे जाणार. आपल्या देशासाठी आपण लढलं पाहिजे आणि त्याग केला पाहिजे. थँक्यू. God bless you. God bless you and your children and your family members. And God bless above all our India. Thank you. Bye bye.